शनी याला काही अर्थ आहे का? हा नाही मला सांग, या सगळ्यांमध्ये जरा तूच सेन्सिबल आहेस बरोबर? नाही यांना नसेल कळत, तुला दिसतंय ना सासू अशी असते का? असा अटायर असतो सासूचा, वाटते तरी का? बरं आमचं ठीक आहे, मी शनाया ओके, पण तिचं काय आहे बरं? आणि अजून किती वेळ लागणार आहे? किती वेळचं चाललंय? आय डोंट नो, मी काय सांगू शकते. अरे पण आता झाली ना लुक टेस्ट झाली ना, आता करायला नको शूट सुरू? सर हे बघा, डिरेक्टर सर सांगतील तसंच होणार. प्लीज नको टिपिकल उत्तर देऊस मला. मला माहितीये डिरेक्टर सांगतील तसंच होईल, पण अरे मी आर्टिस्ट आहे ना, हा मला दाखवली पाहिजे ना लुक टेस्ट, म्हणजे कळतं आपण कसे दिसतोय, आपले कॅरेक्टर्स कशी वाटतायत. त्यांना नसेल कळत पण दाखवायला तर पाहिजे ना एकदा. आय एम सॉरी, आय कांट हेल्प यू विथ दिस. अनिश प्लेबॅक दे ना, प्लेबॅक. राधिका मॅम, शना मॅम, गुरु सरांना बोलवा. बोलत आहेत ना? हे दोघं लग्न करून पळून गेलेत, आता काय परत येत नाहीयेत ते. थांबा मी फोन लावून देते केड्याला. मायाचाच फोन आहे. हॅलो सर तुम्ही कॉल करत होतात का? सॉरी आय मिस्ड युअर कॉल्स. बोला ना, काही काम होतं? माया कुठे आहेस तू? मी घरीच आहे. का काय झालं? आय यू शुअर? ऑफकोर्स सर. काय झालं काय म्हणजे? इज देअर एनी प्रॉब्लेम? माझा फोन का उचलत नव्हतीस? फोन चार्जिंगला लावला होता आणि आय वॉज वर्किंग ऑन माय लॅपटॉप, सो त्यामुळे आणि सायलेंट वर होता ना फोन, त्यामुळे मला कळलंच नाही तुमचे कॉल्स कधी येऊन गेले. दॅट्स व्हाय आय मिस्ड इट. बोला ना, इज देअर एनी प्रॉब्लेम? पण तू घरी काय करतेस? तू सुट्टीसाठी ऍप्लिकेशन टाकलंस तेव्हा स्पेसिफिकली म्हणालीस की खूप महत्वाचं काम आहे म्हणून. हो ऍक्च्युली काम होतं, बट ते कॅन्सल झालं, सो मी घरीच थांबले. कारण ऑफिसमध्ये सुद्धा असं काही इम्पॉर्टंट मीटिंग नव्हती किंवा काही लाईनअप नव्हता, सो म्हटलं घरीच राहून पेंडिंग काम कम्प्लीट करेन. दॅट्स व्हाय आय एम ॲट होम. तू खरंच घरी आहेस? सर काय झालंय म्हणजे तुम्ही पुन्हा पुन्हा काय विचारताय तेच? तू घरी आहेस तर मग गुरुनाथ कुठे आहे? भाई त्याचा फोन का स्विच ऑफ आहे? ओ अच्छा, गुरु नागपूरला गेलाय. काय? गुरु नागपूरला गेलाय? येस, त्याच्या मुलाचं काहीतरी आय गेस ओपन हाऊस आहे, सो त्यासाठी त्याला जावं लागलं. आणि येस, त्याचा फोन स्विच ऑफ असेल कारण तो फ्लाईट मध्ये असेल ना, सो मे बी त्याने फ्लाईट मोडवर ठेवला असेल आता. आय सी. सब आय यू शुअर काहीच प्रॉब्लेम नाहीये? म्हणजे मला सांगा काही प्रॉब्लेम असेल तर मी लगेच येते ऑफिसला. नाही नाही नाही, तू शुअरली घरीच आहेस ना? सर येस, मी घरीच आहे. ठीक आहे, तू आराम कर. बाय. या बाय, टेक केअर. एकदा बघून घेऊया. या 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 लुक एकदा बघून घ्या, कसे कसे दिसतंय बघा, काय दिसतंय. बघ बघ राधा, काय किती छान दिसतेस बघ. हा हो, नाईस हा मॅम, नाईस नाईस, खरंच नाईस. एक मॉडेल मॉडेल. जाहिरातीच्या निमित्ताने आम्हाला आमच्या आधीच्या मॅडम बघायला मिळाल्या. ऍक्च्युली मी पण खूप नॉस्टॅल्जिक झाले. हा भारी दिसतेस तू. भारी काय दिसते? नाही सर, मला एक सांगा, लुक्सच्या बाबतीत जर बघायला गेलं तर बाकी सगळ्यांचे लुक्स एकदम करेक्ट वाटतात. म्हणजे आता मी मस्त फॉर्मल्स मध्ये, टाय, वेस्टकोट, शनाया बरोबर मॉडर्न कपड्यांमध्ये, पण राधिकाच्या लुकचं काय? म्हणजे अशी कधी सासू असते का? हा काय लुक आहे? गुरुनाथ सुभेदार, नाही आता सासू किंवा आई म्हटल्यावर केस पांढरे, कमरेत वाकलेली, भिंगांचा जाड चष्मा, दात पडलेले, कापरा आवाज, तर सगळं ना खूप जुनं झालं. आत्ताच्या जनरेशन मध्ये सासू अशीच दिसते. हा आता सासू आणि आईच्या रोलसाठी हे माझ्यासाठी ओके, आणि अगदीच आजीचा रोल असेल तर मग सिनियर सिटीजन्सला बोलवतात. म्हणजे ऍक्टर, सिनियर सिटीजन्स त्यांना बोलवतात. माझ्यासाठी हा लुक ओके. नाही सर, मी काय म्हणतोय, पण हा जो लुक आहे तो डायरेक्टर मी आहे की तुम्ही आहात? आता मी एकदा हा लुक फायनल केला तर मग झालं ना.
आणि तसंही जेव्हा आपण शूट करू त्यावेळेला तुम्ही त्यांना आई म्हणताय का सासू म्हणताय त्यानुसारच लोकांना तुमचं नातं कळेलच, नाही का? सो तुम्ही लुक वरती जास्त विचार करू नका. माझ्यासाठी हा लुक ओके आहे तर ओके. सो हे तुमचं स्क्रिप्ट, हे तुम्ही वाचा आणि या. एक मिनिट आदि, बोलो. ये हम लोग इधर ओके. इधर से करते हैं, इधर सेटअप लगाने को बोलते हैं. आवडलं ना जेवण? जेव शांतपणे. आई इतकी वर्ष झाली तरी तुझ्या सर सॉरी, एक वन मोर करते. आता तुम्ही सांगणार मला? हा, सॉरी, तसं नव्हतं म्हणायचं मला. सॉरी. अरे काय सॉरी गुरुनाथ सुभेदार? गुरुनाथ सुभेदार, तुमच्या एका चुकीमुळे अख्खं युनिट थांबून राहिलं इथे. त्याचं तरी भान ठेवा. तुम्हाला इतका वेळ दिला होता मी, साधी 2 वाक्य तुम्हाला पाठ करताना आलीत. सर पाठ आहे माझं, मगाशी रिहर्सल मध्ये तुम्ही पाहिलंच ना. मग आता काय प्रॉब्लेम आहे? नाही मला सांगा ना, प्रॉब्लेम काय? नाही, प्रॉब्लेम काहीच नाही सर. अहो मग का चुकताय तुम्ही? सर मी का चुकतोय ते मलाही कळत नाहीये. थँक्यू. आल्यापासून स्वतःहून काहीतरी मान्य केलं तुम्ही. नाही काय नाही, मी येतो तिकडे, मी तुमची रिहर्सल घेतो. हा राधिका मॅडम, शन्ना मॅम, राधिका मॅम, थोडस जरा हा मी यांचं तोपर्यंत रिहर्सल करून घेतो. ओके. हा ठीक आहे. हा चा. सर मी ना आता कन्फ्यूज झालोय. नाही म्हणजे तुम्हाला खरंच जमत नाहीये की तुम्हाला जमत नाही याचं नाटक करताय? नाही काय, या आधी तुम्ही खूप ऍड केल्यात ना, असं म्हणत होतात. मग आता 2 ओळी साध्या तुम्हाला नीट बोलता येत नाहीयेत काय? म्हणजे प्रॉब्लेम काय तुमचा? नाही नाही, ठीक आहे, बस. मी मगापासून बघतोय. मी एवढाच जर प्रॉब्लेम आहे ना सर, तर मग नका ना मला घेऊ. मी नाही करणार. हा मी चाललो. मग मी चाललो. हो सुभेदार, चाललो काय चाललो? असं जाता येणार नाही तुम्हाला मध्येच. आठवतंय ना, कॉन्ट्रॅक्ट साईन केले तुम्ही, लक्षात असू द्या. पानवलकर, कॉन्ट्रॅक्टची धमकी या गुरुनाथ सुभेदारला देऊ नका. नाही मगापासून बघतोय मी, काहीतरी सिरियसली करायचा प्रयत्न करतोय, तर ऍक्शनला काही रिॲक्शन असते की नाही? हे आजूबाजूला एवढी सगळी हालचाल आणि हे चालू असताना कसं मी परफॉर्म करणार आहे? मग मला कळतंय ना, म्हणजे बाकी प्रॉब्लेम काही नाही, पण मुद्दाम केलं जाते. पण बाकी इतर आर्टिस्टला काहीच प्रॉब्लेम नाहीये ना? बघ गॅरी, मुद्दाम कोणी त्रास देत नाही हा तुला. नाही शनाय, मुद्दाम म्हणजे तू डायलॉग नीट घेतले असते तर कोणी काही बोललंच नसतं ना. हो ना. सॉरी टू से, पण 2 ओळींसाठी मी इतका वेळ नाही देऊ शकत. मला जेवढा वेळ देणं पॉसिबल होतं तेवढा मी तुम्हाला दिला, पण तुमच्याकडून काही होत नाहीये. सो मला तरी वाटतंय कास्ट बदलूया आपण. सौमित्र सर तुम्ही करा प्लीज. चालेल. मस्त आहे, मस्त चालेल ना. आई तुझ्या हातची चव सुरू करू? एक 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 मिनिट प्लीज सर. एवढं काही करायची गरज नाहीये. लगेच तुम्ही कास्ट कशाला बदलताय ना? मी करतो ना सर. मला जमेल, मी करतो ना. अहो तुम्ही नीट कुठे करताय पण? सर मी प्रयत्न करतो. प्रयत्न नकोय, मला रिझल्ट हवेत. हे बघा, ऑलरेडी खूप वेळ गेलाय, मला अजून वेळ वाया घालवायचा नाहीये. हे घ्या, शेवटची 10 मिनिटं तुम्हाला देतो, ते वाचा आणि या.
गॅरी काय चाललंय तुझं? अरे काय चाललंय म्हणजे हे हा प्रश्न मी विचारायला पाहिजे यार शनाया, तुला काय चाललंय? त्या राधिकाला एक काडीचा अभिनय जमत नाहीये. नाही अग्रीड, तिला अजिबातच काही जमत नाहीये. पण तुला कुठे चांगले एक्सप्रेशन देता येतात? अगं शनाया, ऍक्टिंग इज ऑल अबाउट ऍक्शन अँड रिॲक्शन, राईट? समोरच्या माणसानं काही रिॲक्शनच दिली नाही तर मी तरी काय अभिनय करणार आहे यार? हे बघ, मी तुला काय सांगितलं होतं ना, मी तुला सांगितलं होतं की नाही मला अजिबात त्रास होता कामा नाही, बोललो होतं की नाही मी? कोणी त्रास दिला तुला? नाव सांग मला फक्त. हे बघ, असं स्पेसिफिक नाही सांगता येते, पण हे सगळे हसतात माझ्या मागे, मला काही कळत नाही का? जरा काही इकडचं तिकडे झालं की खेक्या खुकू सुरू होतं त्यांचा. मला कळलं, तू चिडचिड करतोयस ना म्हणून तुला त्रास होतोय आणि म्हणून तुझी ऍक्टिंग चांगली होत नाहीये. पण गॅरी असं नको करू रे, मी नाव सुचवलंय तुझं. आता हे सगळे मला म्हणत होते कशाला त्या गुरुला बोलवते, त्याला कुठे येते ऍक्टिंग, त्याच्यापेक्षा चांगल्या ऍक्टरला बोलवू वगैरे, तरी मी तुझं नाव धरून ठेवलं. आणि आता तू असं वागलास तर कसं चालेल रे? चांगला अभिनय कर, तोंडात मार त्यांच्या. अगं हो ग, म्हणूनच मी सिरियसली करतोय ना रिहर्सल सगळी. ठीक, तुला ऍक्टिंगच्या काही टिप्स देऊ का मी? ऍक्टिंग बद्दल तुझ्याकडून टिप्स घेण्या एवढी वाईट वेळ नाही आली माझ्यावर. एवढी माती खातोय बाहेर तरी माज काही जात नाही. ठीक आहे, खा माती, एवढीच हाऊस असेल तर. मी तरी कशाला त्रास करून घेऊ, मी जाते, बाय. नाही, ऐक ना, तू काय चिडू नकोस ना. तू सांग ना, ते काय म्हणत होतेस तू ऍक्टिंगच्या टिप्स? सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू राधिकाच्या नजरेला नजरच देऊ नको. तू त्यापेक्षा असं इमॅजिन कर की त्या जागेवर ना ऑरेंज आंटी आहेत, म्हणजे तुझी आई आहे. मग ते कॅरेक्टर कोणी केलं, राधिकाने केलं काय, मी केलं काय, तुला तुझी आईच दिसणार, तुला काही फरकच पडणार नाही. हो की नाही? हा, करेक्ट, बरोबर आहे. आता लवकर रेडी हो, छान बघा आणि ये बाहेर. ठीक आहे? येस. श्रेयस, हा बोल. शनायाला बोलव ना पटकन. हा का? तिच्यासाठी महत्वाचा कॉल आहे, बोलव ना पटकन. तुझ्या फोन तिच्यासाठी महत्वाचा कॉल. काय काम? ऐक ना, तू बोलव ना. काय काम आहे ते महत्वाचं नाही, बोलव ना पटकन, जा ना. हे बघ, ती महत्वाचं पाठांतर करते, मी नाही डिस्टर्ब करू शकत तिला. बरं मी जातो. काय नाही, एक मिनिट, कोणीच जायचं नाही तिकडे. तुला सांगितलं ना ती पाठांतर करते. हॅलो सौमित्र. काय हवंय शनाया? थांब, आलो मी. नाही, तू ऐकलंस ना, आता मी म्हणजे निरोप पाठवला तरी तिला वेळ नाहीये ग. म्हणजे आता डिरेक्टरने तिचा शॉट लावलाय त्यामुळे तिला येता पण येत नाही. पण मी निरोप देतो. तू जे काही समजतेस ना तसं काही नाहीये. मी तिला निरोप देतो आणि तिला लगेच तुला फोन करायला सांगतो. ओके बाय. चल रेडी क्या हम लोग? चला भाई, लेन चेंज कर. या लवकर या. गुरु सर बसा. बरं ठीक आहे, तुम्ही आलात तर त्यांना क्यू द्या. क्यू म्हणजे त्यांचा शॉट आहे, तर तुम्ही जे मगाशी डायलॉग घेतले होते ना ते इथेच उभे राहून द्या. हे जेवताना. बरोबर. हा गुरु सर, इथे बघून बोला. सर, माझ्या सजेशनला नाही, त्याची काही गरज नाहीये. कसं आहे गुरुनाथ सुभेदार, डिरेक्टर म्हणून मला समोरच्या आर्टिस्टचे जसे प्लस पॉइंट माहित आहेत ना, तशाच मर्यादाही माहित असतात. सर सॉरी, पण मला आता नाही पटत आहे तुमचं. कारण या तिन्ही आर्टिस्ट मध्ये सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स गुरुलाच आहे ना. एक आर्टिस्ट म्हणून प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि यांचा स्वभाव पाहता जगातल्या कुठल्याच मुलीकडे हे आई म्हणून पाहू शकत नाहीत. नाही असं नाही, ऑरेंज आंटी आहेत ना. ऑरेंज आंटी खरी आहे त्याची, तेवढंच. बरोबर ना मिस्टर गुरुनाथ सुभेदार? नाही, ठीक आहे, बरोबर आहे सर. पण त्यापेक्षा हे मान्य का नाही करत की मी चांगला ऍक्टर आहे? कारण कामाच्या वेळेला मी प्रोफेशनली फक्त कामच करतो. त्यावेळेला इतर काही इमोशन्स आणून, आधीचं काहीतरी उट्ट काढून कामामध्ये प्रॉब्लेम नाही होऊ देत. ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम. तुम्ही सांगा मला फक्त कुठे लुक द्यायचा आहे, मी बरोबर शॉट देऊन दाखवतो तुम्हाला. बघाच तुम्ही. राधिका मॅम ज्या इथे आहेत त्या इथे, आणि शनाया मॅम इथे येते. ठीक. ओके सर. राधिका मॅम थोडंसं इकडे बाजूला जरा. शनाया मॅम थोडं इकडे या. हा म्हणजे यांच्यामध्ये तुम्ही शॉर्टमध्ये येणार नाही. तुम्हाला तिथेच उभं राहून फक्त डायलॉग घ्यायचे, जे मगाशी जे तुम्ही डायलॉग घेतले होते तेच. क्यू. ओके, चल रेडी. रेडी, ऍक्शन.
आवडलं ना जेवण? जेवा शांतपणे. आई या काय झालं? नाही काय झालं? आर्टिस्ट चुकला म्हणून काय लगेच दात काढायचे का? काय शाळेत होतो आपण? सॉरी सर, आपण परत एक करूया. रेडी ऍक्शन. आई या घरातल्या जेवणाला आणि तुझ्या हातच्या चवीला तोड नाही. इतकी वर्ष झाली तरी तोच स्वाद तीच चव. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. मस्त मस्त. चला आता शना मॅडमच्या क्लोजनी सुरुवात करू. छान दिसते ना मी? थँक्स. काय कॉफी बिफी मिळेल का इकडे आर्टिस्टला? जेनी येस सर. अरे काय एवढे चांगले शॉट द्यायचे, तुम्ही साधं कॉफी नाही विचारत जेनी. देते ना सर. थँक्स. पाहिलंच का कसा दिला शॉट? हो, खूप सॉलिड शॉट दिलास रे. काय नाही, ते थोडं टेक्निक कळलं ना की मग सोपं होतं काम डिरेक्टर साठी पण. म्हणजे कसं आहे, हे बघ इथे फक्त अभिनय करून चालत नाही ग, थोडी टेक्निकल बाजू पण माहिती हवी असते. म्हणजे टेक्निकल बाजू कळली ना तर सगळ्यांसाठी ते सोपं पडतं ना. आता ही राधिका बघ ना, कसं सगळं नुसतं एकसुरी बोलते, नुसता एकसुरी अभिनय. मी असतो ना डिरेक्टर तर तिला कधी आयुष्यात कास्ट केलं नसतं. आणि मी कशी करते ऍक्टिंग? तुझा काही प्रश्नच नाही गशना. तुला कधी काय करायचं ते बरोबर कळतं. सर आम्ही तुम्हाला घरी सोडतो. नाही अजिबात नको. अरे सर एकटेच जाताय तुम्ही, त्यापेक्षा आम्ही सोडतो ना. अरे माझी काळजी नका करू तुम्ही. आज जरा मी बऱ्यापैकी खुश आहे, तर असं ठरवलं की घरी रमत गमत जाईल. रमत गमत म्हणजे ते भाज्या वगैरे घेऊन जायच्या असतील ना, सांसारिक जबाबदाऱ्या आता रात्रीच्या असतात का जबाबदाऱ्या? चल थांबा जरा, मला काम आहे श्रेयसकडे. श्रेयस जरा इकडे या. हे श्रेयस भाई, हे बघ आता तू जे काही बाहेर बघितलंस ना त्यामुळे तुझा काहीतरी गैरसमज होण्याची शक्यता आहे. म्हणजे शनाया आणि मी बोलत असताना ती जरा एका कारणामुळे इमोशनल झाली आणि इमोशनल होऊन तिने मला मिठी मारली. म्हणजे आपण आधारासाठी मिठी मारतो ना तशी होती. हा मी विचारलं का? नाही. मग हे सगळं मला का सांगतोयस? तुझा स्वभाव मला माहितीये ना, तू असा एखाद्या गोष्टीचा खूप विचार करत बसतोस, मग तू डोक्यातल्या डोक्यात काही गोष्टी ठरवून मोकळा होतोस, म्हणून मग मला काळजी वाटते तुझी. म्हणून काळजी वाटते तुला? काळजी तर मला वाटते रे सौमित्र, राधिका वहिनीची. राधाचा काय संबंध इथे? काय ती बाई ना इतरांसाठी खूप करते रे, कायम झटल्यात इतरांसाठी. त्यांच्याच नशिबी का का तुम्ही का वागता त्यांच्याशी असं? ए बाबा तू कुठे चाललायस? काय कसली फसवणूक? काही नाही, एवढं काही झालेलं नाहीये. हा म्हणजे तू काय मला आणि गुरुला एका पारड्यात टाकतोस का? काही अरे बाबा शनाया माझी फक्त मैत्रीण आहे, काही नाहीये आमच्यात असं. हे तू म्हणतोयस ना, आणि तू म्हणतोयस म्हटल्यानंतर राधिका वहिनी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवणारच. श्रेयस तुला खरंच वाटतंय माझा आणि शनायाचा अफेअर वगैरे चालू आहे? ऐक ना, जाऊ दे हा विषय. हे बघ आपल्याला, मला तरी उशीर होतोय, मी निघतो. चल. हे बाबा ऐक ना. गुरु, हा तुझ्या कॉफी मध्ये शुगर टाकत नाहीये मी. तू उगाच नंतर नाटक करशील म्हणून आता सांगायला आले. ओके? अरे यार माया का म्हणजे काय, तुझं डाएट सुरू होतंय आतापासून. सो प्लीज कॉफी विदाउट शुगर, दॅट्स व्हॉट यू आर गोइंग टू हॅव. बोल. माया काय यार असं बघ, थोडी तरी टाक ना साखर, मला ती सवय नाही ग विदाउट शुगर. थोडी तरी सिरियसली, डाएट सुरू नाही झालं की तुमचे चीट डे सुरू होतात ना. ठीक आहे, म्हणजे मी आजचा दिवस ऍडजस्ट करते, बट उद्यापासून मी काही ऐकणार नाहीये. बोला ती ऍग्री? हा उद्यापासून करतो ना ट्राय मी. गुड. ऐक ना, पेनड्राईव्ह कुठे आहे? कुठला पेनड्राईव्ह? अरे तो आपल्या शूटचे सगळे डॉक्युमेंट्स होते ना, त्यामध्ये कॉस्ट्युम्स, लोकेशन्स, हे सगळे डिटेल्स मी तुझ्याकडे दिलं होतं लास्ट टाइम. हा तो आठवतोय, पण आता कुठे ठेवला ते नाही आठवते. मी एक काम करतो, बाहेर आलं की शोधून देतो तुला.
ओके ठीक आहे, टेक युअर टाइम, मी बघते. कुठे ठेवला आणि पेन ड्राईव्ह? राधा, मगाचपासून मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करतोय की त्या श्रेयसचा परत एकदा गैरसमज झालाय. आता काय झालंय गैरसमज व्हायला? काही नाही, मगाशी तुम्हाला म्हणालीस आपल्याला दोघांनाही जाणवलं शनाया काहीतरी डिस्टर्ब दिसते, म्हणून मी तिला घेऊन बाहेर आलो. तिला विचारलं काही प्रॉब्लेम आहे का, आणि अर्थात प्रॉब्लेम होता म्हणून ती तो सांगायला लागली. आणि हे बघ असं सांगता सांगता तिने आता तुला कशी मिठी मारली तशीच तिने मला मिठी मारली. आणि हे नेमकं त्या श्रेयसने बघितलं. मुळात कशाला बाहेर आलेला तेच कळत नाही मला. आणि ते बघितलं आणि आता त्याने मनातल्या मनात ठरवलं असणार काहीतरी शनाया आणि सौमित्रचं चालू आहे. काय माणूस आहे, काय स्वभाव आहे यार. अरे यार, इथे माझ्या करिअरची वाट लागणार आहे, याला श्रेयसचं एवढं काय इम्पॉर्टंट आहे? हो ना, राधिकाचा काही प्रॉब्लेम नाही, तिचा नाहीये काही गैरसमज, आणि तिचा आहे विश्वास माझ्यावर. हो, आणि मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की श्रेयस तुला स्वभाव नाही माहित त्याचा. तो मनातल्या मनात गोष्टी ठरवतो यार. नाही करणार राधा, मी तुला सांगतो ना, या सिंगल माणसांना कधी नोकरी द्यायची नाही. मॅरिड लोकांना ठेव कामावर. हो ठीक आहे, मला कळलंय, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. आणि हे बघ सौमित्र, आता तुझं आणि माझं नातं समज आणि गैरसमजाच्या पलीकडचं आहे. झालं. आता माझ्याबद्दलचा जो गैरसमज आहे तो दूर करूया का आधी? तुझ्याबद्दल आता कोणाचा गैरसमज झाला? ह्या भोक्याचं ना काही खरं नाहीये. मी तुझ्यासोबत राहून हुशार होत चालले, हा माझ्यासोबत राहून मंद होत चाललाय. हो बरोबर आहे, वाणने पण गुण लागतो म्हणतात तसंच आहे. म्हणीन मध्ये इन्सल्ट करू नका, मला म्हणी कळत नाहीत. तुला काहीच कळत नाही. अरे प्लीज, मला कळेल असं बोला ना, काय चाललंय? आता सांग ना, तुझा प्रॉब्लेम आहे ना, तू सांग. आज मला अतरंगी रेडिओ वरनं काढून टाकलंय ग. काय? त्यांना वाटतंय की मी अनप्रोफेशनल आहे. सौमित्र, अरे तुला कळत नाही? उठ ना सौमित्र, ऐक ना, माझ्याकडे बघ ना. सौमित्र, मी तुला काहीतरी राधा, मी बेशुद्ध नाही, मी झोपेत आहे. हे काय आहे? नाही तसं नाही, तू बघत नाहीये माझ्याकडे. मला मी ऐकतोय यार, बोल ना. ऐक ना, जेनी उठायच्या आत मला निघायला हवं. मी आता निघतीये, हा, तेव्हा तू सगळं सांभाळून घे. तिला काय कारण सांगायची ते तू बघ, हा, कारण ती उठल्यानंतर विचारणार हा प्रश्न की मी कुठे येते. तेव्हा काय सांगशील ते तिलाही सांग, ते मलाही कळ. नाही, त्या वेळेला सुचेल ते मी सांगेन आणि ते तुला कळवेन. पण मला हे कळत नाही, तू मला का उठवलंयस एवढ्या लवकर? हे तर तुला सांगायचंच होतं. शिवाय अजून एक गोष्ट म्हणजे नाश्त्यानंतर तिला गोळ्या द्यायच्या. मला माहिती तिला कुठल्या गोळ्या द्यायच्या यार. नको ना बोर करू प्लीज यार. ऐक ना, तुला माहिती नाहीये हे बघ, कारण काय झालंय की डॉक्टरांनी तिच्या गोळ्या बदलल्या. आता नाश्त्यानंतर सुद्धा गोळ्या, म्हणून आता वेगळ्या गोळ्या द्यायच्यात. प्रिस्क्रिप्शन आहे ना, मी वाचेन आणि देईन. मी झोपतो आता, प्लीज. ऐक ना, हे बघ, नक्की गोळ्या द्यायच्या. त्याच्या बाबतीत हलगर्जीपणा मला चालणार नाही. हा, देशील ना? चल बाय बाय. एक मिनिट. किती वाजले? 7 वाजले ना. किती? 7. ते अतरंगी रेडिओचं ऑफिस आहे, दूधवाले नाही आहेत तिथे. एवढ्या लवकर का चाललाय तुम्ही तिथे? उघडणार नाही ऑफिस यार. तर तू पण झोप थोड्या वेळ आता. ऐक सौमित्र, तुला माहिती नाहीये, श्रुतीचा सकाळी शो असतो, मॉर्निंग शो करते ती, म्हणून तर चालले ना मी. काय झालं? हे चालू आहे. हो. आता काय करणार तू? तिचा शो ऐकणार नाही? हे अतरंगी रेडिओ. लाजतोयस काय? लाजत नाहीये मी. अरे नाही लाजत आहे. उगाच श्रुतीचा विषय काढायचा आणि चिडवायला लागायचा, याला काय अर्थ आहे का तुझा? आजचा मी तर काय फ्रेश वाटतं जरा गाणी बिणी ऐकून, म्हणून बाकी काय. अच्छा, तिची गाणी ऐकून तुला? तिची गाणी ती गाते का? नाही, गाणी लावते ती. तिची गाणी कसली? लता मंगेशकर आहे का ती? काहीतरी उगाच चिडवत राहायचं. जा ना तुझा. काय चिडतोयस तू? नाही चिडत नाहीये. जा, मी झोपू. झालंय तुझं? फ्रेश वाटतं तुला? चांगलंय. मला आंघोळ करून फ्रेश वाटतं. हॅलो शन्या.
पहिल्या रिंग मध्ये फोन उचलला म्हणजे तू तयार आहेस? अगं आवरलंय काय, मी तुझ्या बिल्डिंग खाली येऊन उभे आहे. काय? अगं खरंच. शन्या, हे बाई इतकी सुधारू नकोस तू, माझा विश्वास बसणार नाही. तर तुम्ही दोघं एवढं करताय माझ्यासाठी म्हटलं, निदान वेळेत तर येऊ शकते ना, मी ये ना लवकर. हो आवरलंय, मी इनफॅक्ट खालीच येत होते. बरं ऐक ना राज, काय? आपण कन्व्हिन्स केल्यावर ऐकतील ना ग ते? हो, हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ मी खाली येते, मग आपण शांतपणे बोलूया. ओके ओके, चल बाय. हाय शनाया, हाय डॅडी. इथे का उभी आहेस? मी राजची वाट बघते. अगं मग घरी जायचं ना, इथे का थांबलीस? नाही, आम्हाला इथून बाहेर जायचंय जरा. हो, कुठे निघाले? ऍक्च्युली काही लोकांना ना माझ्याबद्दल जरा मिसअंडरस्टँडिंग झालंय, तर ते क्लिअर करायला मला राज हेल्प करणार आहे. तुझ्याबद्दल मिसअंडरस्टँडिंग? कोण आहे ते लोक आणि काय असं मिसअंडरस्टँडिंग झालं? सॉरी डॅडी, पण मी यापेक्षा जास्त डिटेल्स नाही देऊ शकणार आता. सॉरी, मला बोचकपणा नव्हता करायचा. एनिवे मी पण निघतो. म्हणजे तुम्ही घरी नाही जातात का? हे बघ, मी आलो तो राधिकाच्या हातचं काहीतरी छान खायला मिळेल म्हणून, पण आता तू म्हणतेस की तुम्ही बाहेर चाललाय, तर मग ती नाही तर मी काय करणार वर जाऊन, नाही का? डॅडी एक विचारू का? ऑफकोर्स. तुम्ही फक्त राजच्या हातचं खायला आला होता की सौमित्र आणि तुमच्यातलं मिसअंडरस्टँडिंग दूर करायला पण? वेल, ठीक आहे, तुम्ही काहीच रिॲक्ट करत नाही आहात म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही गॅरी आणि मायावरच विश्वास ठेवला अजून. डॅडी प्लीज आता बस ना, जाऊ दे ना. आता इथपर्यंत आलाच आहात तर मग भेटा ना सौमित्राला. घरी जा, त्याला छान जवळ घ्या, त्यालाही बरं वाटेल. अरे बाबा, तुम्ही कसे काय इथे? अगं नेहमीप्रमाणे तुझ्या हातचं काहीतरी छान खायला मिळेल म्हणून आलो होतो, पण आता ही म्हणाली की तुम्ही बाहेर निघालायत, सो. बाबा मग आधी सांगायचं ना, मी तुमच्यासाठी काहीतरी करून ठेवलं असतं. अगं नाही, ऍक्च्युली ते तुझ्या हातचं खायला नाही आलेत अगं, मग ते सौमित्राला भेटायला आलेत. बाबा खरंच? टू बी ऑनेस्ट, अगदी खरं आहे. तुम्ही दोघी जसं आज कोणाचा तरी गैरसमज दूर करायला चाललाय, तसंच मी आमच्यातला गैरसमज दूर करायला आलो होतो. थँक्यू बाबा. थँक्स म्हणायचं असेल तर हिला म्हण. त्या दिवशी ऑफिसमध्ये ही सौमित्रबद्दल खूप कॉन्फिडेंटली माझ्याशी बोलली आणि आता सुद्धा माझ्याबद्दल तुझ्याशी कॉन्फिडेंटलीच बोलली. त्यामुळे मी माझा परत जाण्याचा विचार आता बदलतोय आणि ऍक्च्युली सौमित्राला भेटायला वर जाऊया. तुम्हा दोघींना गैरसमज दूर करण्यासाठी ऑल द बेस्ट. भेटूया. शन्या डोळे पुस बरं. हा, डोळे पुस, नको रडूस. हा, शांत. आणि याला काय अर्थ आहे? एवढी क्विक ऍक्शन घेण्यासारखं काही झालंय का? मलाही पटतंय तुझं, पण काय करणार आपण? हा, मी एवढं समजावून सांगत होते, निदान तुझं तरी ऐकायला हवं होतं ना त्यांनी. पण आता त्यांचं ठरलंय, ते नाही ऐकणार आहेत. चुकीचं आहे ना ग. पण त्यांचं ऐकण्याशिवाय काही पर्याय आहे का आपल्याकडे? तू एक काम कर ना, भोक्याला बोलव ना, तो काहीतरी सांगेल यांना. नाही शन्या, आता कोणाला बोलवून काही उपयोग नाहीये, ते ऐकणार नाहीयेत कोणाचं. हे बघ, हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. तू आता प्लीज रडू नकोस. तू अशी जर रडत राहिलीस ना, तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होणार आहे. अरे हे काय, तुम्ही अजूनही गेला नाही? शनाया, मी तुला म्हणाले ना की प्लीज हा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचा आपल्याला, तू साईन कर. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, जोपर्यंत तू हा कॉन्ट्रॅक्ट साईन नाही करणार, कॅन्सल नाही करणार ना, तोपर्यंत मला त्या नवीन आरजेला नाही घेता येणार आहे. प्लीज ऐकून घे ना ग. आरजे श्रुती मॅम, प्लीज आमच्या शनायाला एक संधी द्या. हो ना, मला काढून टाकण्यासारखं काहीच नाही झालंय खरंच. हे बघ शनाया, ज्या व्यक्तीला काढून टाकण्यात येतं ना, त्याला नेहमी असंच वाटतं की मी एवढं पण काही केलं नाहीये. पण ऑनेस्टली स्पीकिंग, मला असं वाटतं की बघ ना, म्हणजे तुझ्या गेल्या काही दिवसांमध्ये प्रायोरिटीज वेगळ्या आहेत अगं. इतक्या कमिटमेंट्स आहेत तुझ्या, आणि आम्हाला ना फक्त आणि फक्त आमच्या अतरंगी रेडिओ चॅनलसाठी काम करणारी आरजे हवी आहे. ते तुझ्याकडनं पॉसिबल नाहीये. सो मला नाही वाटत की हे होऊ शकतं. प्लीज यार, प्लीज ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल कर. ऐका ना, चूक झाली तिच्याकडनं, पण या सगळ्याला ना मी जबाबदार आहे. मी मान्य करते चुकली आहे ती, पण तिला एक संधी द्या, फक्त एक संधी. यापुढे ती कधीही चुकणार नाही. राधिके मॅम, खरं सांगू का, तुम्ही यामध्ये पडू नका. आम्हाला ना तुमच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यामुळे उगाच माझ्याकडनं काहीतरी उलट सुलट बोललं गेलं तर ते मलाच नाही पटणार. प्लीज. पूजा, पूजा. येस मॅम.
शनायाचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचंय ते जरा बघ अगं. ओके मॅम. आणि हां ते सरांना सांगशील की ती जी बिंदू राणीसाठी आपण मुलगी बघितली आहे ना नवीन, तिला आजच साईन करायचं म्हणून. ते लवकरात लवकर ते कम्प्लीट करा त्या फॉर्मॅलिटीज वगैरे. हां ओके मॅम. आणि हे करून घे. ओके. येते मी. करू ना काहीतरी प्लीज. शनिया नको रडूस, शांत. एवढं हसायला काय झालं? अरे हसू नाही तर काय करू यार. तू मायाबद्दल जे काही सांगतोय ते ऐकल्यावर हसायलाच येतंय. फुका पोटा. काय बोलायचं यार किड्या, मला सांग म्हणजे हे किती बालिश वागणं आहे. म्हणजे ऍप काय डाउनलोड करायला लावते, मध्येच फुगे काय फोडते तोंडावर. आणि एका मोठ्या कंपनीच्या सीईओला हे असं वागणं बोलणं शोभतं का? मला काही कळतच नाही रे. अरे पण तूच तर तिच्याबरोबर लग्नाचा विचार फायनल करत होतास ना, की तो बदलला की नाही अजून? किड्या मला तेच तर कळत नाहीये. आणि ते कळत नाहीये म्हणून तर तुझ्याकडे आलो ना सल्ला मागायला, की आता मी काय करू मला सांग जरा. हे बघ मी तोच सल्ला देणार जो आधी दिला होता. हे बघ तू आणि शनाया एकत्र या यार. अरे तुम्ही पुन्हा एकदा संसार सुरू करा. हो बाबा मला पटतंय, पण काय प्रॉब्लेम आहे आता? अरे प्रॉब्लेम असा आहे की कसं सांगू तुला, माया लग्नाच्या बाबतीत जरा जास्त सिरियस होत चालली. मग हा विचार ना तू आधी करायला हवा होतास, जेव्हा तू तिच्याशी लग्न करण्याचं चॅलेंज दिलं ना तेव्हा. हो किड्या, आता तेव्हा भावनेच्या भरात बोलून गेलो मी सगळ्यांसमोर. पण आता कळतंय ना मला. पण आता परिस्थिती जरा बदललीये ना. आता मायापेक्षा शनाया महत्वाची झाली आहे ना. आणि त्याला कारणही तसंच आहे रे. ती प्रेम करते माझ्यावर किड्या, प्रेम. एवढं सगळं होऊनही तिने फायनली राधिका मसाल्याच्या काय राधिका मसाल्याचं काय? नाही काय नाही. काही नाही का? आता तू म्हणाला ना राधिका मसाले ऍड काय? राधिका मसालेच्या परिवारामध्ये ऍड झाल्यानंतरही ती माझ्याशी कसं चांगलं वागते असं सांगतोय. म्हणजे एवढं ती त्यांच्या बरोबर काम करत असूनही मला म्हणाली की अरे नाही तुला काही लागलं तर सांग, कसली गरज लागली तरी मी आहे. मग आता या वागण्याला काय म्हणायचं रे? कधीतरी शनायासारखी बालिश वागते, कधी अशी अत्यंत समंजस वागते. मला नाही या दोघींमध्ये आता ना असं मधल्यामध्ये धावपळ करून करून दमायला झाले किड. नाही भाई तू जरा शांत राहा. मी एक काम करतो, मी तुझ्यासाठी चहा आणतो. नको चहा नको, गरम होईल. पाणी आणतो.